मोठी बातमी आहे, उद्यापासून मुंबईतील बेस्ट कर्मचारी संपावर जात आहेत। संपामध्ये 38,000 कर्मचारी सहभागी होत आहेत। बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याची मागणी यामध्ये करण्यात येते। कंत्राटीकरण रद्द करून वेटलिस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात येते। सुमारे 10,000 रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने करावी अशी मागणी करण्यात येते। बेस्टच्या मालमत्तेची विक्री अथवा पीपीपी तत्वावरील पुनर्विकास हा थांबवण्याची मागणी त्यावेळी संपकऱ्यांनी केली आहे। बेस्ट कर्मचारी जे आहेत किंवा निवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत त्यांची अजूनही ग्रॅज्युटी मिळालेली नाही। 2016 पासून ही ग्रॅज्युटी प्रलंबित आहे। त्याचबरोबर अनेक त्यांचे प्रश्न आहेत। सध्या माझ्यासोबत जे आहेत ते रिटायर झालेले कर्मचारी आहेत। मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट बस ही धावत असते। जे मुंबईकर आहेत त्यांना अगदी कमी दरामध्ये ही सुविधा पोहोचवत असते। मात्र आता जर आपण पाहिलं तर वीज पुरवठा आणि बेस्ट बसची जी सेवा आहे ती उद्यापासून बंद होणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे। कारण हे बेस्ट कर्मचारी जे आहेत त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तुम्ही रिटायर झालेले आहेत, घरी राहताय, किती वर्षांपासून ग्रॅज्युटी मिळाली नाही? मी बेस्ट कर्मचारी म्हणून काम करत होतो। बीएसटीमध्ये 38 वर्षाची सेवा पूर्ण केली। माझे वडीलही बीएसटीत होते, त्यांनी जवळजवळ 35 वर्षाची सेवा पूर्ण केली। म्हणजे मी वडिलोपार्जित आम्ही एवढे सर्व काम करत असताना आज आम्ही 38 वर्षाची सेवा काम केल्यानंतर सुद्धा आमची ग्रॅज्युटी दिली जात नाही, आमचं फायनल बिल दिलं जात नाही। जे आमचा करार झाला आहे 16 ते 21 त्या कराराचा एरियसही दिला जात नाही आहे। आज बहुतांश कामगार मरतायत, आजारी आहेत। ज्यावेळी 38 वर्ष जेव्हा कामगार सेवा करतो सर्व्हिस तो उतार वयात आलेला असतो, त्याला आजारपणच आलेले असतात, त्यांना औषधोपचाराला पैसे हवे असतात। एक तर बीएसटी कामगारांना पेन्शन मिळत नाही, जी एपीओची पेन्शन जी आहे ती 3, 3.5, 4 हजाराच्या आसपास पेन्शन मिळते। म्हणजे जे काय आमचं सर्व पुढचं भवितव्य जे आहे, जे आमच्या मुलांची लग्न करायची आहेत, आमच्या मुलांना घरं घेऊन द्यायची आहेत, त्यांच्या व्यवसायामध्ये सेटल करायचं, हे सर्व जे आहे आमच्या ग्रॅज्युटी आणि आमच्या फायनल बिलवर होईल। कारण बीएसटीची ग्रॅज्युटी जर मिळाली तरच आम्ही काहीतरी करू शकतो। पण आज अशी आणि ज्यावेळी आमच्या बेस्ट कामगारांचे पूर्वी करार होत होते त्या करारामध्ये ग्रॅज्युटीचा पैसा एका बाजूला टार्गेट दाखवला जात होता। ज्यावेळी कामगारांचा पगारचे ॲग्रीमेंट करार होत होते तेव्हा तुमची ग्रॅज्युटी एवढी असेल, एवढं क्वांटम तो ठरलेला असायचा। मग ते पैसे जातात कुठे? 2016 ते 2021चा जो आमचा करार आहे त्यातली एरियस आहे ती आम्हाला द्या। तो आमचा आणि 21 पासून 26 पर्यंतचा आमचा करार आहे तो लवकरात लवकर करून बीएसटीच्या कामगारांना एक चांगले दिवस आणा। आम्ही काय जी मेहनत करायची आहे ती करतोच आहे, सप्लायला असो नाहीतर आम्ही ट्रॅफिकमधले आमचे कामगार कायम मेहनत करत असतात, पण त्यांना फळ जे पाहिजे ते नाही। त्याच्यामुळे कामगार अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहे। बघा, उद्याचं आंदोलन हे बेस्ट कर्मचाऱ्यांचं एक शेवटचा लढा आहे। कारण सतत 2016 पासून तर 2026 पर्यंत बेस्ट कामगारांचे जे प्रश्न आहेत, बेस्ट कामगारांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रशासनाला मांडण्यात आल्या। मुख्यमंत्र्यापर्यंत त्या प्रश्न मांडण्यात आलेत, उपमुख्यमंत्र्यापर्यंत मांडण्यात आल्या, कमिशनरला मांडण्यात आल्या, पण त्यांच्याकडून फक्त उत्तर हो येते। हो झाल्यानंतर पाठ फिरली की येरे माझ्या मागल्या। शहरामध्ये उद्याचा वीज पुरवठा आणि बसेस ह्या बंद होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।